कात्यायनी तोडून आणलेली फळे टोपलीत भरत होती. तोच तिचे लक्ष मैत्रेयीकडे गेले. अत्यंत कमनीय देह, गोरा रंग, सळसळते तारुण्य, अंगावर भारी वस्त्रे. तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, कोणी का असेना पण आलेल्याचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य. ती पुढे झाली. गार्गीने ओळख करून दिली. ही मैत्रेयी, आपल्या मित्रप्रधानांची कन्या. अगो बाई, प्रधानांची कन्या का? कधी पाहिली नव्हती. या देवी, तुमचे स्वागत आहे, कात्यायनी म्हणाली. मैत्रेयी तिच्याकडे पाहतच राहिली. याज्ञवल्क्यांची पत्नी म्हणजे तिने वेगळीच कल्पना केली होती. पण ही तर एक सामान्य स्त्री. पण तिचे लाघवी बोलणे, नम्रपणा आणि स्वागत करायची पद्धत तिला खूप आवडली. ती माझ्याकडे होती शिकायला, गार्गी म्हणाली. म्हणजे या पण तुमच्यासारख्याच वेद आणि ब्रह्मावर चर्चा करणाऱ्या? मला बाई त्यातले काही कळत नाही. एवढ्या मोठ्या ज्ञानसूर्याची पत्नी असून वेदशास्त्र यातले काही कळत नाही म्हणता? खरंच कळत नाही. ते माझ्या डोक्यावरून जाते. हे कधी कधी काही सांगतात पण डोक्यातच जात नाही. मी आपली साधी संसारी बाई. तिचा मनमोकळेपणा मैत्रेयीला खूपच आवडला. मग जाणे येणे सुरू झाले. दोघी कधी मैत्रिणी झाल्या ते त्यांनाच कळले नाही. मैत्रेयी तिच्या सानिध्यात रमून जायची. मैत्रेयी कधी आध्यात्मिक, ब्रह्म अशा विषयावर बोलली म्हणजे कात्यायनी म्हणायची, बाई ग, तेवढं सोडून बोल. कात्यायनीचे बोलणे, वागणे सालस, निष्कपट. सगळ्या आश्रमाचा भार ती वाहत होती. कुणाला काय लागते काय नाही हे तिलाच माहीत. प्रत्येक शिष्याला ती नावाने हाक मारी. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेई. कसले सामान कोठे आहे हे तिलाच माहीत. मैत्रेयी याज्ञवल्क्यांविषयी बोलायला लागली म्हणजे देह हरपून बोलायची. त्यांच्या सानिध्यात खुलून यायची. एकटक त्यांच्याकडे बघत बसायची. तिच्या मनात उठणाऱ्या भावना कात्यायनीची नजर टिपत होती. याज्ञवल्क्य पण मैत्रेयीच्या बरोबर चर्चा करताना, तिला ब्रह्माच्या गोष्टी सांगताना खुलून यायचे. एका प्रसन्न सकाळी याज्ञवल्क्य आपल्या कुटीसमोर आपल्याच तंद्रीत उभे होते. फुले तोडणाऱ्या कात्यायनीची नजर त्यांच्यावर गेली. कितीतरी वेळ ते तसेच उभे. शेवटी न राहून कात्यायनी पुढे आली. विचारले, स्वामी, एवढा कसला विचार करता आहात? या वाढत चालणाऱ्या आश्रमाचा आणि काय? तुझा? माझा? हो, तुझा. एवढा मोठा आश्रम तू एकटी सांभाळतेस, माझी सेवा करतेस, पण कधी कसली तक्रार नाही, कसली मागणी नाही. राब राब राबत असतेस. खरंच कात्यायनी, तू हे कसे